टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। तुम्ही आता छावा चित्रपट पाहिला, कसं वाटते काय? छावा चित्रपट पाहिल्यानंतर ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी लढा दिला आणि त्या लढ्याचा खरा शिल्पकार म्हणून शंभूराम महाराजांनी जी भूमिका बजावली त्याचं प्रत्यक्ष दर्शन आज या छावा चित्रपटामध्ये पाहायला मिळालं आणि मला असं वाटतं नव्या पिढीला हा एक आदर्श वाटेल अशा पद्धतीनं आज या चित्रपटाचा आपल्याला बोध घेता येईल। खरं म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी हा सगळा लढा दिला आणि त्याचं चित्रीकरण जर पाहिलं तर मला वाटतं सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील, कारण ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि जो जुना 400-450 वर्षापूर्वीचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्याचं काम जे केलेलं आहे त्याबद्दल खरंच आपण किती सुखी आहोत त्या काळामधली जर परिस्थिती पाहिली आणि त्यातून हा हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊन आज भारत देशाला मुक्त करण्याचं काम आज ह्या छावा चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळते। मी खरंच खूप समाधान व्यक्त करतो आणि हा चित्रपट तसा पाहिला तर हा मराठ्यांचा शूर पराक्रम दाखवणार आहे, पण त्याचं डबिंग हिंदीमध्ये झाल्यामुळं आज सगळ्या जगामध्ये आणि विशेषतः बॉक्स ऑफिसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या चित्रपटाला लोकांचा प्रोत्साहन मिळत आहे आणि मी त्यांचं सगळ्याच कलाकारांचं आणि डायरेक्टर सगळ्यांचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल खरं त्यांचं मी अभिनंदन। भाऊ, शेवटचा जी सीन होता, जे काय दृश्य होतं त्यात तुम्ही गहिवरून आला, सगळ्यांनी पाहिलं किंवा वहिनी साहेब सुद्धा गहिवरून आले, काय साहजिकच आहे ते। शेवटचं दृश्य जर बघितलं तर शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं धैर्य दाखवलं आणि कुठलंही संकट आलं तरी मी डगमगणार नाही आणि माझ्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यच आहे हे पाहिल्यानंतर खरंच अंतःकरण भरून येते, अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत आणि मला वाटतं खूप भावनिक वाटतंय, पण हा इतिहास आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही मराठ्यांची संस्कृती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।